पुण्याची म्हणजे मुंबईनंतर कुठल्या महापालिकेची उत्सुकता असेल निकालाची ते आहे पुणा. कारण पुण्याचा बाजीराव कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अगदी पुण्याचा बाजीराव कोण आणि पुणेकरांनी कोणाला पसंती दिलेली आहे. एक्झिट पोलचे आकडे आपण बघतोय काय सांगतायत. पुण्यातल्या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत भाजपला 70, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 आणि इतरांना 3 जागा मिळतील असं सांगताय. तर काँग्रेसला 8 जागा मिळतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर ठाकरे सेनेला मात्र केवळ 5 जागा. एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा, मनसेला 2. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्यांची युती जर झाली तर 65 जागा त्यांना मिळू शकतात. परंतु त्याही पेक्षा आकडा जो आहे तो भाजपचा मोठा आहे. कारण भाजप इथं पुन्हा सत्तेत येऊ शकते. पुन्हा एखादी विजय भाजपला मिळू शकतो. कारण भाजपला 70 जागा इथं मिळणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा पुण्यात भाजपची सत्ता येईल असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात. गिरीश, पुण्यामध्ये मित्र पक्षांमध्येच लढत होती. भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या आणि आपण बघतोय पुण्यामध्ये भाजपचे नगरसेवक जास्त निवडून येतील. मात्र पुण्यात त्रिशुंक अवस्था असेल,